राम राम शेतकरी मित्रांनो, तर बघा आता तुम्हाला मी जे काय हळदीचं बियाणं निवडायचं कसं किंवा त्याचे जे लक्षणं असतात, तर कोणत्या प्रकारचं बियाणं चांगलं असते, तर सगळ्यात महत्त्वाचं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तर कसं आहे, कोणतंही पीक असो किंवा बियाणं असो, हे सगळ्यात महत्त्वाचं सुदृढ निरोगी आणि हे असलं पाहिजे, म्हणजे एकदम असं चांगल्या दर्जाचं. तर अशा प्रकारचं जर बियाणं असलं तर निश्चितच याचा आपल्याला उत्पादनामध्ये म्हणा किंवा जे उगवण आहे ती चांगल्या प्रकारची आपल्याला पिकाची झालेली दिसेल. तर आता हळद हे पीक सध्या स्थितीला म्हणा किंवा चांगल्या प्रकारे भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी आता घ्यायला लागलेत आणि ह्याच्यापासून जे भेटणारं उत्पन्न आहे आर्थिक, ते पण चांगल्या स्वरूपाचं आहे. त्याच्यामुळं आता आपल्याला जर जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारचं बियाणं निवडणं आहे. तर मग आता काय करायचं, आपल्याला बियाणं निवडायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आता तयारी करायला लागते, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये करायची. तर काय करायचं आहे, आपल्याला त्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास आपल्या जिथं हळदीचे प्लॉट असतात त्या शेतामध्ये जायचं आहे आणि बारकाईनं जे करपे आहे, कणसड आहे, तर ती त्या प्लॉटला पडलेली आहे का किंवा करपे आलेलं काय हे बघायचं आणि त्याच्यानंतर ते बियाणं आपल्याला काय करायचं आहे, आणायचं आणि ते लागवड करायची त्याची. आणि त्याच्यात जे सुप्त अवस्था मोडलेलं बियाणं जास्तीत जास्त चांगलं असते. कारण तुम्ही आता समजा मे महिन्यात काढलेलं बियाणं आहे किंवा जूनमध्ये काढलेलं आहे, तर ते चुकीचं आहे. जूनमध्ये म्हणजे ताबडतोब काढलं बियाणं आणि सहज जूनमध्येच लागवड जर करीत असताना तर ते चुकीचं आहे. असं बियाणं लावायचं नाही, कारण त्याची उगवण शक्ती जी असते ती चांगली नसते आणि होत नाही, म्हणजे उशिरा होते. आणि बघा आता बियाणं जे लागवड करायचे ते आपण मे महिन्याच्या समजा 10-15 तारखेला जर पाण्याची व्यवस्था असेल तर लावलं तर उलटं चांगलं राहील आणि जी उगवण आहे ती पण चांगली होते. जर पाणी नसलं तर जूनमध्ये समजा 10-1 जसं पाऊस पडला की 10-15 जूनपर्यंत लावायला काय अडचण नाही. तर अशा प्रकारे जर आपण बियाण्याची निवड केली तर निश्चितच काय होईल, आपल्याला जे हे कंदसड किंवा करप्या जे रोग आहेत तर ते आपल्याला होणार नाहीत, म्हणजे शेतामध्ये येणार नाहीत किंवा कमी स्वरूपात येते. तर अशा प्रकारचं निरोगी बियाणं आपल्याला निवडणं गरजेचं आहे. धन्यवाद.